बाप्पाच्या आशीर्वाद. उठा नको उठे काय आता ते. चला. ठीक आहे, काळजी घ्या, व्यवस्थित राहा. ठीक आहे. काय मग जॉबला जाते का परत? ओके चला मग आता इव्हनिंगचा टाइम झाला आहे 7 o'clock. आजचा आपला फ्राईड राईस लास्ट आहे. ओके 4 महिने इथे काढले इंडियामध्ये. अटॅच फिलिंग झालेली आहे हाऊससोबत. कमीत कमीत 15 दिवस ते 20 दिवस असं होईल आपल्याला. ओके पण आपल्याला बी स्ट्रॉंग राहावंच लागेल. आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तुम्हीसुद्धा जात असाल आयुष्यामध्ये किंवा जाण्याचा प्लॅन असेल तर प्लीज बी स्ट्रॉंग बना. ओके आपल्याला आपले परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला मेहनत आणि समशक्ती ह्या माइंडमध्ये पाहिजेच. ओके ह्या सर्व गोष्टीपासून पार पडण्यासाठीच आपण ह्या धर्तीवर आहोत. ओके तर ह्याचा विचार आपण केलाच पाहिजे. संकष्ट येणार, संकष्टामधून जेव्हा आपण पार पडून पुढे जातो तेव्हाच आपला यशस्वीचा पाया भेटतो. ओके ठीक आहे चालेल. काळजी घ्या. घरी काय व्यवस्थित सर्वांनी राहा. ओके जिजू पण आहेत, त्यांना सांगितलं जिजू काळजी घ्या, व्यवस्थित राहा. हा कम्फर्टेबल फिलिंगसाठी आपल्याला पाहिजेतच. ओके चला. ओके तो ओरल हा आपला युनिफॉर्म तयार आहे आणि मस्तपैकी खरोखर बोलतो ॲक्च्युली आहे ना बॅगमध्ये माझे पासपोर्ट फक्त ह्याच्यामध्ये आपलं आहे. इमिग्रेशनला व्हेरी इझी पासपोर्ट कॅरी आणि तिकीट वगैरे ह्याची प्रिंट काढून घेतलेली आहे. तर चला आता ताईशी बोललो, सर्वांचे कॉल्स वगैरे येतात. हां बाय द वे ज्यांनी मला कॉल केला आणि विश पण केलं ओके हॅपी जर्नी, त्यांना मनापासून खूप धन्यवाद. रिलेटिव्ह ज्यांनी पण केलं, मम्माच्या ह्याच्यावरती पण, सेलफोनवरती आणि माझ्या पण. ओके किंवा ताईला पण सांगितलं. सी यू गाईज, आय लव्ह यू इंडिया, आय मिस यू ऑल ऑफ यू. ओके तर आपली दुसरी लाईफ स्टार्ट होणार आहे आणि न्यू चॅप्टर स्टार्ट होणार आहे. ओके हा असं पाहिजे बरोबर. सगळं चांगली होती. आता हा माझा मुलगाचं सून म्हणून मी आलेली आहे. मला मग काय माहिती एवढ्या दिवस तुम्ही हावशी मी आणली असती तुम्हाला. आता आली ना नातीच्या लग्न बिग्नला का लग्न बिग्न केलं माझ्याकडे 2 दिवस या दोघी पण यायला आणलं पण दोघी पण राहायला आला पण जावं नाही. नाही मी येईन ना, गणपतीला येईन मी. ठीक आहे आता नंतर नाही पडणार ना. ना आता नाही गणपतीला पडेल. हा गणपतीला आलो असं आता माझं येणं जाणं नाही ना. चला आई काळजी घ्या. हा चल बाय दादा. सांगा हो हो सांगेन बाय बाय. हा चल बाय. हा चल बाय बाय बाय. थँक्यू. चला हा 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 हा. माझं 20 किलो असतं तर मी आली असते अजून. 20 किलो माझं आता 40च आहे ना. मग एकच बॅग न्यावी लागेल. अर्ध्या किलो नाही म्हणजे एक कट करायची एकच 40 असं मग पण ठीक आहे. नाही तसं 40 नाही टाकत कारण की ते हा, त्यांना एक उचलायला भारी heavy पडतं असतं ना. ते लोक पण आपल्यासारखेच काम करणारे असतात. प्रत्येकाचं डिपार्टमेंट असतं. ते अच्छा. झुंबर कोण बघायचं. आहेस ना तू. यांना कशाला एवढं सगळं करून ठेवतोय. अरे मग. इथं करायचं आणि तिकडे जायचं. तू आहे तेरा ही आहे सब कुछ लेके जा. मेरा ही कॅमेरा असायला आता काही नेऊ पण नाही शकत. हां कॅमेरा लावलेस ना. कॅमेऱ्यावर कपडा टाकायचा. ती पाठी टाका काकी. हां हां बडा बाय. हे असं करतो. काय आलं? दार नको लावू. तू लाव. OTP सांगितलं ना. हो 9504. तिथून जाते ना इथून जाते ना. हा ये चल बेटा. चला काकी मामी चला. बाय. नाही मम्मी आहे जोडीला, गुड्डी आहे, प्रियंका आणि पुनीत आहे. ओके आणि मम्मी ॲक्च्युली रडते तर मम्मीला मी बोलो रडू नको. ठीक आहे वाटतं दुःख की एवढे दिवस राहिलो आपण. ओके एन्जॉय केली, सर्व गोष्टी झाल्या पण शेवटी मार्गदर्शन करायला जावंच लागेल ना आपल्याला. बरोबर ना. तू रडते कशाला. रडते कुठं काही हां रडायचं कशाला. ठीक आहे चला मग भेटू आपण डायरेक्ट. आता पूजा येते बिचारी ओके मला भेटायला. योगायोगात बघूया
जर तिला यायचं असेल तर ती येईल सुद्धा. ओके, ट्रॅफिक जाम आहे. आपण कमीत कमी 1.5 तासामध्ये पोचू. आपण डायरेक्ट भेटू मग ऑन द वेला मध्येच. आणि हां, पूजा आली आहे, पूजा आली. ती बघा दिसते काहीतरी घेऊन आले. काय घेऊन आले? गुलाबाची फुलं घेऊन आले. बघा मला गुलाबाची फुलं घेऊन आले. हॅपी. ओके, फायनली आपण आता एअरपोर्टला पोचलो. ओके, अँड थँक्यू फॉर पूजा. हा पूजाने आपल्यासाठी दिलेला आहे. सॉरी त्या टायमाला मेमरी फुल होती म्हणून तिला शूट करता नाही एवढं जमलं, पण ही एक आठवण राहील. हे मम्मी मंदिरात ठेवा. नाही ठेवायचं आहे, राहू दे, ठीक आहे. चला मग कितना नंबर पे जाना है? गेट नंबर 5 पे चलो. 6-5. ॲक्च्युली क्रिसमस आणि न्यू इयरची तयारी झाली आणि खूप म्हणजे ही असणार आहे. प्रचंड गर्दी असेल आतमध्ये. बघूया, आतमध्ये गेल्यावरच माहीत पडेल आपल्याला. ठीक आहे. गुड्डी माझी बिचारी आले बिचारे सोडायला. येताना पण माहिती आहे का हेच होते, पुनीत आणि गुड्डी. आणि जाताना पण बिचारे आता तेच. आम्ही 3 टकली. मम्मी आपल्याला ही घ्यायला पाहिजे ट्रॉली. थांब ये मम्मी, थांब. कुठे लागले? ओके, आता चेकिंग कंप्लीट झालेली आहे. ॲक्च्युली मम्माला भेटतो. ओके सर, काय करणार, लाईफ आहे. ओके, तर आपल्याला जावंच लागेल आणि आपल्याला स्ट्रगल करावंच लागेल. ओके, एनिवे हे 5 to 10 डेजला असंच होणार. पुढची जर्नी कशी असेल माहिती नाही. व्हिडिओला स्किप करू नका प्लीज, व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, तर आपला हा बोर्डिंग पास आहे. फर्स्ट मुंबई टू लंडन आहे हे बघा, आणि दुसरा आहे लंडन टू मायामी. ओके, आणि आपल्या ह्याच्यावरती पासपोर्टवरती फर्स्ट टाईम लागलेला आहे बघा, 7 डिसेंबर 2025. ओके, आणि माझा जुना पासपोर्ट पण कॅरी केलेला, त्यांनी US विजा विचारला. चला मग जाऊया आता. ओके, आपला गेट नंबर 71 आहे. तर आपण वरच्या गेट म्हणजे त्या साईडला आहे आरोग्य. मग चला पोचलो आपल्या गेटपर्यंत. गेट नंबर 71, तो गेट नंबर आहे 71. ओके, आता इथूनच आतमध्ये जायचं आपण, पण त्याच्या आधी आपण बाहेरचं जरा लोकेशन बघूया, जेणेकरून तुम्हालाही माहीत पडेल कुठली एअरलाईन्स वगैरे कुठे काय. हां, समोरच प्लेन लागलेला आहे. लोडिंग वगैरे चालले आतमध्ये. वाव. आता ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो, नाईटचा व्ह्यू आहे. मला एवढं शूट करता येणार नाही. ओके, प्लेनच्या आतमध्ये थोडंफार शूट करेन आणि जेवेन आणि झोपून जाईन. ओके, तर आपला थोडासा शूट असेल. आपण मग भेटू लंडनला पण त्याच्या आधी जेवढं शूट होईल तेवढं मी नक्कीच करेन. चला मग आपली जर्नी स्टार्ट होते. ओके, लगेच तिथे जातो आहे. तो बघा लगेच तिथे आतमध्ये जातो आहे. Well, just for the attention of those passengers that have just joined us now, ladies and gentlemen, it is quite busy down here in terms of
ओके, आमची आता चेकिंग वगैरे झाली आणि आम्ही लंडनला उतरलो आणि इथून आमची कनेक्टिंग फ्लाईट आहे. तिकडे हां ओके, तर आम्ही फायनली आता इथे पोचलो. बापरे, ब्रिटिश एअरलाईन्स आहे आपली. मॉर्निंगचा टाईम झालेला आहे आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे. खूप छान मस्त आणि पाऊस पडतो ॲक्च्युली. ओके, तर आपण भेटूया डायरेक्ट मग जेव्हा आपली फ्लाईट येईल तेव्हा आपण भेटूया. वाव, क्रिसमस डिनर आहे आणि त्याच्यामध्ये एग्स आहेत, हे सर्व काही आहे. ओके, विथ डेझर्ट, विथ वॉटर आणि ब्रेड. ओके, चला. एअरपोर्ट बघा दिसते, एअरपोर्ट तिथे आहे, रोडच्या बाजूलाच एअरपोर्ट आहे. हा हॉटेल आहे. आपण फायनली हॉटेलमध्ये पोहोचलो आणि हा आपला रूम नंबर आहे. तर कॅबिन की कशी असते इथं म्हणजे रूमची की माहिती आहे का, हे ब्रेकफास्टचे हे दिलेत आणि लंचचे त्याला टॅप करावं लागतं असं. ओके, फायनली आता हॉटेलमध्ये पोहोचलो आणि बाय द वे तुम्हाला एक सांगतो की समजा हॉटेलमध्ये पोचलात तुम्ही आणि मॉर्निंगला अर्ली मॉर्निंगला लवकर उठावं लागतं आपल्याला. उद्या 5:30 वाजता उठणार आहे आणि आपल्या कंपनीची एक मोठी बस लक्झरी टाईप येईल, ती घेऊन जाईल आपल्याला आणि उद्यापासून भाई कंटिन्यू काम चालू असणार. तर उद्यापासून म्हणजे आपले छोटे ब्लॉग्स येणार आहेत, तुम्हाला बघायला भेटतील. 2 मिनटाचे किंवा 3 मिनटाचे मी अपलोड करेन, ते बरं पडेल मला आणि तुम्हाला अपडेट माहीत पडेल. तर आपण भेटूया डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. सी यू. आणि दिवस कसे जातात प्लीज मला माहिती नाही, गणपती बाप्पालाच माहिती आहे. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट, सी यू. व्हिडिओ स्टॉप करायच्या अगोदर सांगतो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये सांगा आजचा ब्लॉग कसा होता. बाय.